आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोका लावण्यात आलाय। सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनावणे, महेश केदार आणि जयराम चाटे यांच्यावर मोका अंतर्गत खटला चालणार आहे। एसआयटीने हा मोका लावला असून त्यांच्याकडे या प्रकरणाचा तपास आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येमागे वाल्मिक कराड हा मुख्य मास्टरमाइंड असल्याचा आरोप होत आहे, पण वाल्मिक कराडला सध्या खंडणीच्या गुन्ह्यात अटक झालेली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्याला अटक झालेली नाहीये, म्हणून वाल्मिक कराडला मोका लावलेला नाहीये। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास राज्य सरकारने एसआयटी आणि सीआयडी कडे दिलाय। संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली होती। त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी राज्यभरात मोर्चे निघत आहेत। सध्या राज्यात बीड मधील या हत्याकांडावरून राजकारण चांगलंच तापलंय। मोका हा कठोर कायदा आहे। संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी हा कायदा बनवण्यात आलाय। आरोपींवर एकदा का मोका लागला की त्याला सहज जामीन मिळत नाही, म्हणजे तुरुंगातून बाहेर पडता येत नाही। विशेष म्हणजे मोका लागलेल्या आरोपींचा खटला विशेष न्यायालयात चालवला जातो। संघटित स्वरूपाची गुन्हेगारी असेल तर मोका लागतो, एका व्यक्तीवर मोका लागत नाही। मोका लावताना गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेतली जाते। गुन्ह्यात 2 किंवा त्यापेक्षा अधिक म्हणजेच टोळी असेल तर मोका लागतो। अपहरण, खंडणी, हत्या, अंमली पदार्थांची तस्करी यासह गंभीर गुन्ह्यातील आरोपींवर मोका लावला जातो। मोक्याच्या कलम 3(1) नुसार आरोपींना किमान 5 वर्ष ते जन्मठेप अशी शिक्षा होऊ शकते। यात आरोपींची मालमत्ता जप्त करण्याची देखील तरतूद आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होतीये, कारण वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे। या प्रकरणाचा निष्पक्ष तपास होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होतीये।